श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची. या महिन्यातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची तारीख म्हणजे 5 जुलै 2026. या दिवशी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र ग्रह थेट तुमच्या राशीच्या 5व्या भावात प्रवेश करणार आहे. गेल्या कित्येक दिवसापासून आर्थिक सनसनीने गासलेले तुमचे जीवन आता पालटणार आहे. 5 जुलैच्या रात्रीपासून तुमच्या बँक खात्यात अशी काही अचानक मोठी झेप पाहायला मिळेल, जी पाहून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. जर तुमच्या कष्टाचा पैसा कुठे अडकला असेल किंवा व्यवसायात मंदीचे सावट असेल, तर हे ग्रह आता तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडणार आहेत. केवळ पैसाच नाही, तर या काळात समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा एका रात्रीत उंचवणार आहे. तुमच्या कर्तृत्वाचा डंक सर्वत्र वाजवेल, ज्यामुळे तुमचे जे गुप्त शत्रू आजवर तुमच्या यशाच्या मार्गात काटे पेरून बसले होते, त्यांचे डोळे आता पांढरे पडणार आहेत. तुम्हाला पाहून अनेकांना हेवा वाटेल अशी तुमची प्रगती होणार आहे. मात्र इथेच तुम्हाला सर्वात जास्त सावध राहण्याची गरज आहे. जिथे शुक्र तुम्हाला अफाट पैसा आणि आनंद देणार आहे, तिथे तुमच्या मनात विलासी जीवन जगण्याची ओढ निर्माण होऊन मोठे नको असलेले खर्च वाढवण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. लक्षात ठेवा, पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो टिकवणे महत्त्वाचे आहे. या काळात जर तुम्ही भावनेच्या भरात येऊन मोठी गुंतवणूक केली किंवा चैनीच्या वस्तूवर अवाढव्य खर्च केला, तर लक्ष्मी तुमच्या घरातून पाय काढून घेईल. येणारा पैसा स्थिर कसा ठेवायचा आणि शुक्राची कृपा कायमस्वरूपी तुमच्यावर कशी राहील हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. या आर्थिक लाभाचा आनंद घेताना संयम बाळगणे हाच तुमचा यशाचा खरा मंत्र असेल. आता 5 जुलै नंतरच्या या सुवर्ण काळाची तयारी करा, कारण तुमची तिजोरी आता लहान पडणार आहे. 5 जुलैला आलेली सुखाची लाट ही केवळ एक सुरुवात होती, पण आता तुम्हाला सावध होणे गरजेचे आहे. कारण 7 जुलै 2026 ही तारीख तुमच्या जीवनात एक मोठे वळण घेऊन येत आहे. तुमची बुद्धी, वाणी आणि व्यापारावर नियंत्रण ठेवणारा बुध ग्रह या दिवशी वक्री म्हणजेच उलटी चाल चालणार आहे. हा ग्रह थेट तुमच्या कुंडलीतील चतुर्थ भावावर संचार करत असल्यामुळे तुमच्या घरातील सुख शांतीला अचानक ग्रहण लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या काळात विनाकारण डोक्यावर येणारे नकारात्मक विचार, ओव्हर थिंकिंग आणि भविष्याबद्दलची भीती तुम्हाला ग्रासून टाकेल, ज्यामुळे रात्रीची शांत झोपही तुमची साथ सोडून देईल. फक्त मानसिक तणाव नाही, तर कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात ही वेळ खूपच कसोटीची असणार आहे. घाईघाईत घेतलेला कोणताही चुकीचा निर्णय किंवा पूर्णपणे वाचल्याशिवाय केलेली सह्याची कागदपत्रे तुमचे लाखो रुपयाचे नुकसान करू शकतात. तुमच्या जवळच्याच माणसांना तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लागावा असे प्रसंग घडतील आणि तीच माणसे तुमच्या विरुद्ध उभी राहतील अशी परिस्थिती उद्भवू शकते. या काळात तुमचा स्वभाव थोडा चिडचिडा होऊ शकतो, ज्याचा फायदा घेऊन शत्रू तुम्हाला एका मोठ्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर प्रतिक्रिया देताना दोनदा विचार करणे हाच तुमच्यासाठी सुरक्षित मार्ग असेल. मात्र या अनामिक अंधारातून घाबरून जायचे काहीही कारण नाही, कारण तुमचा स्वतःचा राशी स्वामी मंगळदेव तुम्हाला या काळात प्रचंड धाडस आणि मानसिक ऊर्जा प्रदान करणार आहे. या वक्री बुधाच्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राशीच्या ध्येयशील गुणाचा वापर करावा लागेल. कोणत्याही संकटासमोर न झुकता ध्येयाने परिस्थिती हाताळली तर तुम्ही नक्कीच यातून बाहेर पडाल. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असला तरी तुमची बुद्धी वापरून घेतलेला छोटासा निर्णय तुम्हाला मोठ्या नुकसानापासून वाचवू शकतो. त्यामुळे 7 जुलैपासून पुढील काही दिवस जपून पावले टाका आणि कोणत्याही वादापासून दूर राहा.
आता काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आली आहे. 16 जुलै 2026 ही तारीख तुमच्या आयुष्याचा संपूर्ण कायापालट करणारी ठरणार आहे. या दिवशी ग्रहाचा राजा आणि ऊर्जेचा महास्रोत असलेला सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करणार आहेत, जिथे देवाचे गुरु बृहस्पती आधीपासूनच विराजमान आहेत. सूर्य आणि गुरुची ही देवी युती तब्बल 100 वर्षांनंतर मेष राशीच्या जातकांसाठी सर्वात शक्तिशाली राजयोग निर्माण करत आहे. या राजयोगामुळे तुमच्या शरीरात आणि विचारामध्ये एक असे देवी तेज संचार करणार आहे की तुमची निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या राजासारखी अचूक आणि प्रभावी होईल. या काळात तुमच्या कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे. जे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी आत्तापर्यंत तुमच्या मेहनतीकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होते, तेच आता जाहीरपणे तुमची दखल घेतील आणि तुमची प्रशंसा करतील. इतकेच नाही तर नोकरीमध्ये पदोन्नती किंवा मानसन्मान वाढण्याचे मोठे योग चालून येत आहे. जर तुम्ही दीर्घकाळापासून जमिनीच्या वादात, कोर्ट कचेरीच्या प्रकरणात किंवा एखाद्या कायदेशीर संकटात अडकले असाल, तर 16 जुलैनंतर तुम्हाला अनपेक्षित मोठा विजय मिळेल. तुमची बोलण्याची पद्धत इतकी प्रभावी होणार आहे की लोक तुमच्या एका शब्दावर विश्वास ठेवतील आणि समाजात तुमची एक वेगळीच दशहत किंवा प्रभाव निर्माण होईल. कुटुंबात गेले अनेक दिवसापासून चाललेले मतभेद या दिवसानंतर हळूहळू निवळू लागतील आणि पुन्हा एकदा घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमची ही बढती लोकप्रियता आणि यश पाहून शत्रूचे ताबे दणावले जातील. पण सावध राहा, तुमची प्रगती पाहून जळणारे काही अत्यंत गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे नवीन षडयंत्र रचत आहेत, ज्याचा पर्दाफाश महिन्याच्या अखेरीस होणार आहे. तरीही 16 जुलैचा हा कालखंड तुमच्यासाठी कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही, जिथे विजय तुमचाच आहे. आता या शक्तीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सज्ज व्हा, कारण तुमची वेळ आता आली आहे. आता या महिन्यातील सर्वात खतरनाक आणि शेवटच्या टप्प्याकडे आपण वळत आहोत. 27 जुलै 2026 ही तारीख लिहून ठेवा, कारण या दिवशी तुमच्या कुंडलीवर सर्वात मोठा प्रभाव टाकणारा कर्मदाता शनिदेव आपली चाल बदलणार आहे. शनी या दिवशी वक्री म्हणजेच उलटी चाल चालणार आहे, जी तुमच्या नशिबाच्या वेगाला अचानक मोठा ब्रेक लावणारी ठरू शकते. जे काम तुमचे गेल्या अनेक दिवसापासून मार्गी लागत होते, ते अचानक शेवटच्या क्षणी असे काही रेंगाळेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या काळात संयम सुटल्यास तुमच्या हातातून सुवर्ण संधी निसटून जाण्याची दाट शक्यता आहे. या वक्री शनीचा सर्वात मोठा फटका तुमच्या नात्यात बसू शकतो. या काळात तुमच्या वडिलांशी, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी किंवा तुमच्या गुरूंशी वैचारिक मतभेद होण्याची किंवा वाद होण्याची दाट शक्यता आहे. आणि लक्षात ठेवा, हा एक छोटासा वाद तुमच्या भाग्याला पूर्ण नाश करण्यासाठी पुरेसा आहे. इतकेच नाही तर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे तथाकथित मित्र किंवा सहकारी तुमच्या विरुद्ध भयानक पॉलिटिक्स खेळत आहेत. तुमच्या पाठीमागे शिजवणारे या षडयंत्रापासून सावध राहा, कारण अनोळखी व्यक्तीवर किंवा मित्रावर ठेवलेला आंधळा विश्वास तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो. हा वक्री शनी तुमची खरी परीक्षा घेणार आहे. या काळात कष्टाचे फळ थोडे उशिरा मिळेल, ज्यामुळे मनात निराशेची भावना निर्माण होईल. पण या निराशेच्या भरात येऊन रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात सट्टा, जुगार किंवा शेअर मार्केटमधील बेकायदेशीर शॉर्टकट अजिबात वापरू नका. अन्यथा कमावलेली पुंजी तर जाईलच, शिवाय कायदेशीर कचाट्यात अडकण्याची मोठी वेळ तुमच्यावर येईल. हा काळ कष्टाचा आणि बचावाचा आहे, त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता शांत राहून कामावर लक्ष केंद्रित करणे हेच तुमच्या हिताचे ठरेल. मित्रांनो, जुलै 2026च्या या ग्रहाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि येणाऱ्या संकटांना कायमचे निरोप देण्यासाठी आता वेळ आली आहे ती महाउपाय करण्याची. हे उपाय केवळ धार्मिक नसून तुमच्या कुंडलीतील ग्रहाच्या नकारात्मक प्रभावांना शांत करण्यासाठीचे एक शास्त्रोतंत्र आहे. पहिला उपाय म्हणजे बुधाची वक्री चाल शांत करण्यासाठी. दर बुधवारी गोशाळेत जाऊन गाईला स्वतःच्या हाताने हिरवा चारा खायला घाला. हिरवा रंग हा बुधाचे प्रतीक असल्यामुळे हा छोटासा उपाय तुमच्याकडून होणारे आर्थिक व्यवहार आणि मोठे नुकसान कायमचे टाळेल. दुसरा आणि अत्यंत शक्तिशाली उपाय तुमच्या राशीस्वामी मंगळाला
आणि सूर्यदेवाला बलवान करण्यासाठी आहे. दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या तांब्यातून अर्ध अर्पण करा आणि शक्य असल्यास हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा एवढी वाढेल की शत्रूचे सर्व डावपेच तुमच्या समोर निष्फळ ठरतील आणि 16 जुलैला निर्माण होणाऱ्या राजयोगाला तुम्हाला 100% पूर्ण लाभ मिळेल. आपल्या आत्मविश्वासाला सूर्याची चमक देण्यासाठी हा उपाय अजिबात विसरू नका. तिसरा आणि शेवटचा मुख्य उपाय 27 जुलैला वक्री होणाऱ्या शनीच्या कोपापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आहे, जो तुमची रेंगाळलेली कामे पुन्हा रॉकेटच्या वेगाने पूर्ण करेल. दर शनिवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि ओम शनशनराय नमः या मंत्राचा जप करा. हे 3 उपाय श्रद्धेने करा आणि मग पहा, हा जुलै महिना तुमच्यासाठी संकटाचा नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णकाळ कसा ठरतो. जर तुम्हाला हे उपाय पटले असतील आणि तुमच्या राशीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.